के एल एम एन अशा सेल आहेत. तर प्रत्येक सेलची काय आहे कॅपॅसिटी आहे. ॲटॉमिक न्यूक्लियस भोवती ज्या सेल फिरतात त्या प्रत्येक सेलची एक कॅपॅसिटी आहे. ती या सूत्राने दर्शवतात. लक्षात ठेवा 2n चा वर्ग हा आणि n म्हणजे काय नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ काय सेल. याचा नंबर किती आहे 1, याचा किती आहे 2, याचा 3, याचा 4. तर आता आपण बघूयात की के सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात नेमके कॅपॅसिटी किती आहे त्याची. तर बघा व्हॅल्यू किती आहे यांची इथं 1 तर 1 आहे ना. तर n बरोबर किती आहे इथं 1 n बरोबर तर बघा 2n चा वर्ग 2 गुणिले 1 चा वर्ग किती असतंय 1च असतंय ना. तर मग सॉरी 2n चा वर्ग आहे ना. तर मग 2 गुणिले 1 किती होईल 2 म्हणजे पहिल्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 2 बसतात आहे का नाही. त्यानंतर दुसरं बघा 2n चा वर्ग 2 गुणिले 2 चा वर्ग किती होईल 2 गुणिले 4 2 चा वर्ग 4 येईल ना. तर दुसऱ्या कक्षेत किती बसतात इलेक्ट्रॉन 8 बसतात आहे का नाही. तिसरं बघा बरं 2n चा वर्ग त्याच्यामध्ये बघा 2 गुणिले 3 चा वर्ग किती येत आहे 9 9 दोन्ही 2 गुणिले 9 किती येईल 18. तिसऱ्या कक्षेत किती बसतात 18. तर आता चौथ्या कक्षेचं तुम्ही सांगायचंय म्हणजे चौथ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात कमेंट करून सांगायचंय असं नाही सांगायचं.